नमस्कार, मी जार सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सध्या खरीपाच्या पिकांच्या काढण्या झालेल्या आहेत. सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, बऱ्याच ठिकाणी तरकारी जे पीक घेत असतात, भाजीपाला वर्गीय पीक घेत असतात, यामध्ये अनेक शेतकरी हे आता त्यांचे ही खरीपाची पिके काढून झाल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावरती मुबलक त्यांच्याकडे पाऊस काही चांगला झाला असल्यामुळे आहे. आणि यावेळेस काही जणांना तरकारी पिकांची आता सध्या ह्या वातावरणात मॅच असतील अशी कोणती पिकं भाजीपाला वर्गीय किंवा फळभाजीपाला वर्गीय पिकं आपण घेऊ शकता आणि जेणेकरून आपल्याला पुढे भविष्य काळामध्ये त्याचे 4 पैसे होतील, अशा रीतीने आपल्याला कोणत्या पिकांची लागवड करणं सद्यस्थितीला योग्य आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिली गोष्ट म्हणजे सध्या पाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि काही ठिकाणी जे आपल्या जमिनी आहेत वापसा कंडिशनमध्ये देखील यायला अजून वेळ आहे, कारण की मोठा पाऊस अजून काही ठिकाणी पडत आहे, त्यामुळे वापसा कंडिशन यायला देखील त्या ठिकाणी वेळ आहे. तर अशा कंडिशनमध्ये ज्यांच्याकडे मंडप पद्धत आहे, मांडव पद्धत आहेत किंवा ज्या ठिकाणी आपण बेड करून फक्त ड्रिपच्या साहाय्याने माळव्याची लागवड करू शकता, अशा ठिकाणी आपण कोणत्या वाणांची निवड किंवा कोणती पिकं आपण लावली पाहिजेत. तर सद्यस्थितीमध्ये आपण टोमॅटो पिकाची लागवड करणं खूप फायद्याचं ठरेल, चांगलं ठरेल. काही प्रमाणामध्ये आपण या पंधरवड्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे जर मंडप पद्धत असेल तर त्या ठिकाणी आपण जी काकडी आहे, ही काकडी पिकाची लागवड आपण म्हणजे वेलवर्गीय पिकातली जी मंडपावरती जाणारी काकडी आहे, या काकडीची आपण लागवड बेली व्हरायटी ही जी आहे, ह्या व्हरायटीची काकडी आपण लावू शकता. त्याची हिरव्या कलरची ही काकडी आहे मार्केटमध्ये, त्याची देखील चांगली मागणी असते. ही काकडी आपण आता ह्या वेळेस लावू शकता. त्याचबरोबर आपण मिरची पिकामध्ये सितारा आहे किंवा अनुष्का आहे, ह्या ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी लांब मिरचीच्या व्हरायटी अतिशय चांगल्या आपल्याला फायद्याच्या ठरतील. त्या पिकाची देखील आपण लागवड आता सध्या करू शकता. त्याचबरोबर मंडप पद्धतीमध्ये आपण वरणा पिकामध्ये घेवड्याची जी वाण आहे, हे वाण म्हणजे डॉली 183 नंबर अंकुर या कंपनीचे हे बियाणं आहे. या पिकाची सद्यस्थितीमध्ये लागवड केल्यास आपल्याला त्याचे देखील आपल्याला लवकरात 2.5 महिन्यामध्ये ते पीक चालू होतं तोडणीसाठी, त्याचा देखील आपल्याला चांगला फायदा होईल. त्याच ठिकाणी आपण शिमला मिरची सारख्या पिकाची लागवड करू शकता. यामध्ये आपल्याला इंद्रायणी असेल किंवा बेळगाव पोपटी असेल, या प्रकारची वाणं यामध्ये आहेत. हे देखील आपल्याला जर मंडप पद्धत नसेल, फक्त ड्रिप आहे आणि मल्चिंग करून आपण करू इच्छिता, तर हे पीक आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. परंतु याचा थोडासा खर्चाचा भाग आहे. यामध्ये आपल्याला फवारण्या जास्त असतात, थ्रिप्स नियंत्रण असेल, पावडर मिल्ड्यूवरचं नियंत्रण असेल, करप्यावरचं नियंत्रण असेल, त्याचा थोडासा खर्च जास्त आहे. परंतु चांगल्या स्वरूपाचा भाव लागण्याची शक्यता या पिकाला जास्त आहे. त्यामुळे शिमला मिरची या पिकाची लागवड आपण निश्चितच करू शकता. आता ही झाली भाजीपाला वर्गामधली काही पिकं जेणेकरून चांगला भाव असेल आणि चांगल्या प्रकारे ह्या हिवाळी वातावरणामध्ये निभाव लागणारी पिकं मी आता सांगितलेली आहेत, त्याची आपण लागवड करू शकता. त्याचबरोबर जर आपल्याला वेलवर्गीय पिकामध्ये खालच्या बाजूलाच फक्त वेल व्हावा अशा प्रकारची जर पिकं लावायची असतील, जास्त पैसे गुंतवायचे नसतील, परंतु त्या ठिकाणी देखील 70-80 हजार एकर एवढा खर्च आपण करण्यासारखं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला कलिंगड, खरबूज किंवा वेल वर्गातली खालील काकडी ही 3 पिकं देखील आपण लागवडीसाठी विचारात घेऊ शकता. याच्या देखील लागवड केल्याने आपल्याला चांगला भाव मिळू शकतो. कलिंगड पिकामध्ये मॅक्स व्हरायटी आहे, मेलोडी आहे किंवा त्या ठिकाणी सिम्बा आहे. त्याचबरोबर खरबूज पिकामध्ये आपण त्या ठिकाणी बॉबी व्हरायटी आहे, ही व्हरायटी आपण या ठिकाणी लागवडीसाठी विचारात घेऊ शकता. त्याची देखील आपण लागवड करू शकता. तर ही ज्या ठिकाणापासून ठिकाणातून आपण रोपं घेणार आहात, ज्या रोपवाटिकेतून आपण रोपं घेणार आहात, त्यांच्याशी देखील आपण विचारून कोणत्या व्हरायटी व त्या हवामानानुसार तग धरणाऱ्या असतील त्याची लागवड करणं योग्य ठरेल. परंतु ज्या मी मिरची असेल, काकडी असेल यांच्या ज्या व्हरायटी सांगितलेल्या आहेत त्या आपण निश्चितच
विचारात घेऊन लावल्या पाहिजेत. तर मित्रांनो, ही झाली भाजीपाला पिकं जेणेकरून चांगली पैसा मिळवून देणारी आहेत. त्यांची लागवड आपण निश्चितच करून चांगल्या स्वरूपाचे पैसे करून घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती आणखीन इतर पिकांची आयडिया असेल तर ती कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, इतर जणांना त्याचा फायदा होईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि इतर जणांना आपल्या फार्मिंग क्रॉप केअरची चॅनलची जी लिंक आहे ती शेअर करायला विसरू नका आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.